साईमय सकाळ मित्रांनो, दिवस 8ची सुरुवात झाली. आपले सगळे निघालेत आपल्या दुपारच्या स्पॉटला जायला. दुपारचा स्पॉट आपला आजचा वावी आहे आणि आजचा आपला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण शिर्डी नगरीमध्ये असू, बाबांच्या दरबारामध्ये उद्या आपला दिवस तिकडे संपेल. उद्या आता बघा होतं उद्या आपला दिवस कसं जाईल. उद्या जरा जड जाईल दिवस, कारण सगळ्यांना निरोप द्यावा लागणार उद्या, कारण आपण एवढा 9 दिवसाचा प्रवास हा उद्या शेवट असणार त्याचा. आता आपण निघालो आहे, आता जाऊया पुढे. थोडा नाश्ता वगैरे करूया, फ्रेश वगैरे झालो आहे, कारण सकाळी सकाळीच निघालो आहे. तर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल आम्हाला चहा लागतेच सकाळी उठल्यावरती. तर निघूया पुढे आणि पुढे गेल्यावरती चहाच्या स्पॉटला भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही नॉनस्टॉप चालतो आहे. आता आम्हाला 5 किलोमीटर लागतो दुपारचा हॉल. सगळे सोबतच आहेत, तर 2 जण पाठीमागे आहेत आणि 5-6 जण पुढे आहेत. त्या सोबतच आम्ही जास्त नाही, फक्त 2 जण पाठीमागे आमचे लोक येतात. कारण एक मधला पंक्चर झाला आहे, तर पायाचा इशू झाला जरा. चालूया पटापट 1 तास आहे, 5 किलोमीटर पटापट अंतर कव्हर करणार आहे. हे स्पॉट जरा जवळच आहे. चला आता आपण दुपारच्या स्पॉटवरती गेल्यावरती भेटूया. तर आता आम्ही दुपारच्या स्पॉटवरती पोहोचलो आहे आणि दुपारी आम्ही जेवायला बसलो सगळे. ते भंडारा असतो. आता आपण जेवूया वगैरे आणि जेवून जाऊया आंघोळ करायला. आता आम्ही पोचलो आहे. इथे आपलं अंथरूण वगैरे घातलं आहे, प्लॅस्टिक वगैरे टाकून झालं आहे इकडे. तर मस्त मोबाईल जरा चार्जिंगला लावू. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. आंघोळ करू इकडे मस्तपैकी. आंघोळ वगैरे करूया, आराम वगैरे करूया आणि आता निघताना भेटूया, कारण खूप दमले. ऊन भरपूर होतं, उन्हामध्ये पूर्ण हालत टाईट झाली. आता आपण आंघोळ वगैरे करूया, आराम वगैरे करूया आणि भेटूया. त्यांचा आवाज बघा इथे चालू आहे. चला, जय साईनाथ. तर मित्रांनो, आता आपण दुपारच्या स्पॉटवरून निघालो आहे. आता आपला रात्रीचा स्पॉट आहे पोहेगाव. सगळे मंडळी निघालेत आणि मी आता घातलं आहे आपल्या आंबेमातेचा टी शर्ट. आपले मारूबाई आहेत ना, त्यांच्या मंडळाचा टी शर्ट आहे, बघू शकताय तुम्ही. अथर्व इकडे दाखव रे टी शर्ट. अथर्व टी शर्ट दाखव, टी शर्ट पुढे साई सेवा विक्रोळीचे आंबे माता. आता ते घातले, आम्ही तिघांनीच घातले, मी अथर्व आणि
मारू आम्ही तिघांनीच घातले. मस्त टी शर्ट एक नंबर वाटते. आता आपण जाऊया पुढे, चहा प्यायला थांबणार आहे आता. मग पुढे जाऊया आणि चहा पिऊया, कारण फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी. झोप पण मस्त लागली होती ते बघा. तर जाऊया आपण पुढे, पुढे चहा पिऊया पहिले. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय दुपारच्या स्पॉटवरून. आमचा रात्रीचा आमचा हॉल्ट आहे पोहेगाव, हे बघू शकते. बोल ना. हा भाऊ बोलत होता आमचा की ब्लॉगमध्ये घेतलं नाही, रडत होता. बोलतो मला आज ब्लॉगमध्ये घेतलंच नाही. का माहिती आहे का, आज त्याचा 5चा डब्बा होता. सकाळीच पंक्चर झाला होता. सकाळीच पंक्चर झाला होता आपला भाऊ. आज खूप टाइम आलाय. शेवटचे दिवस आहे आज म्हणून एकदम सगळे उत्साहामध्ये चालतात. एकदम ऐकत नाहीत, कारण उद्या शिर्डी नगरीमध्ये असणार आणि प्रत्येक जण आपल्या वाटेला असणार उद्या. काही जण निघतील लवकर आणि काही जण आम्ही थांबू पण. चला आता अंधार झालाय, भेटू पुढे, कारण आता आम्ही फ्लॅश चालू केले नाही त्यामुळे. आता बॉम्ब पण फुटतायत. आणि इकडं समोर आहे ते भिक्षागाव आहे. आम्ही थोडं जरा आराम करू, चहा वगैरे घेऊ, कारण झोप तर खूप येते. म्हणजे खूप झोप येते, मला तर येते, मारूबाईला येते आणि सुरेशबाईला सुद्धा येते. खूप झोप येते. थोडा आराम करूया जरा. बघा जमलं तर झोपू आपण जरा 10 मिनटं तरी, आणि पुढे निघू आपला पोहेगावचा रस्त्यासाठी. चला, पाठीमागे भजन सुद्धा चालू आहे, त्यामुळे आवाज पण थोडा येणार नाही, कमी येईल. चला इथे आपण चहा नाश्ता करू. मित्रांनो आता आम्ही बसले भजी खायला. तर भजी वगैरे खाऊया मस्तपैकी, चहा वगैरे पिऊया. आणि आपले 2 साई बंधू गेले भिक्षागावामध्ये भिक्षा मागायला. आणि भिक्षागावामधून आल्यावरती भिक्षा पण मागितली, तुझी पण खाऊया, मस्त एन्जॉय करूया. शेवटचा दिवस आहे, फक्त शेवटचा दिवस. चला भजी वगैरे खाऊया, चाय वगैरे पिऊया आणि जाऊया पुढे. खूप झोप येते, खूप झोप येते. आता थोडी काढली झोप मी, बरं वाटलं जरा. आता चहा पिणार, थोडं अजून बरं वाटलं. चला तोपर्यंत भजी संपून जाईल सगळी. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे, चहा नाश्ता वगैरे केला आहे सगळं. निघालो आम्ही 4 जण पुढे निघालो आहे. रात्रीचे पाठीमागून येत आहेत. आता आम्ही पुढे थांबणार आहे भंडाऱ्याला. गावामध्ये तिकडे भंडारा असतो, तो जरा जेवणार वगैरे जरा मस्त पैकी. पण आम्ही आता इथे एवढं जास्त काय खाल्लं नाही, फक्त लाईटच खाल्लं आम्ही. फक्त भजी खाल्ली आणि चहा पी आलो, कारण झोप पण म्हणजे भरपूर. त्यामुळे आता पुढे जाऊया, पुढे जरा जेवूया. आणि तिकडून जेवून झाल्यावर आपण डायरेक्ट नॉनस्टॉप मारणार आहे, थांबणार नाही, कंटिन्यू मारणार आहे. जास्त किलोमीटर नाही, 350 किलोमीटर आहेत. जाऊया आपण पुढे जाऊन भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो इकडे, आणि ही दोघं लवकर जेवलेत. आपण लवकर जेवायला बसलो आहे. तर मी फिरोजबाई आणि निखिलबाई आम्ही तिघं आता जेवायला बसलो इकडे लेट. तर जेवूया वगैरे आणि पुढे जाऊया, कारण पुढे DJ वगैरे असणार आहे आपल्याला. DJमध्ये आपल्याला नाचायचं तिकडे मस्तपैकी. आता जेवूया, नंतर पुढे भेटूया आपण. तर मित्रांनो आता आम्ही सगळे जेवून निघालो आहे आपल्या रात्रीच्या स्पॉटला जायला. आपल्या रात्रीसोबत जास्त तर लांब नाही, 4 किलोमीटर येते. पटापट चालून पुढे खूप अंधार आहे, पटापट जाऊया इथून, कारण रस्ता पण खूप खराब आहे. पटापट इथून पुढे बाहेर निघूया गावातून, कारण अंधार पण भरपूर आणि रस्ता पण खराब आहे. तर भेटूया आपण पुढे डायरेक्ट.
खूप एन्जॉय चालू आहे पालखीसोबत. हे नसतं साई पालखी. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले लोकेशनला. आपले सगळे झोपले साई बंधू आणि बाकीचे इकडे खात आहेत, त्यांना भूक लागली होती. तर मित्रांनो उद्या आपण शिर्डीमध्ये असणार आहे. आजची आपली शेवटची रात्र, उद्या आपण शिर्डीमध्ये असू. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भावाला असंच पुढे घेऊन जावा. जय साईनाथ.